सिंधू पार लागे, भव सिंधू पार लागे, भव सिंधू पार लागे. हे भोलेनाथ. जय हो. नमः पार्वती पते. शिव हर 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 महादेव. गायके त्याचबरोबर हरिभक्तपरायण कुमारी शरयूताई महाराज गायके आणि सर्व त्यांच्या विद्यार्थिनी मंडळी घोडेश्वरी वैष्णव गुरुकुल घोडेगाव एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं सहकार्य आपल्याला आज या ठिकाणी लाभलेलं आहे. एक धावती कथा आपण घेऊन पुन्हा आपल्याला आज महादेवाच्या आणि पार्वतीचा विवाहाचा सोहळा साजरा करायचा आहे. आज थोडी 15-20 मिनिट जाऊ शकते किंवा थोडं पोटाला ताण द्या. मी 5 दिवस दिला का महाराज त्रासच दिला नाही. नाहीतर आम्ही बाहेर कथा करतो 4-4.5 घंटे दररोज कथा चालते आमची. दिलेला असतो वेळ 3 तासाचा, पण 4 तासाच्या खाली कधीच कथा होत नाही. पण मी अजिबात का पोटावर पाय दिला नाही मी तुमच्याकडे. तेव्हा आज थोडी वाढील कथा. आज आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. नारदांनी विचारलं भगवान महादेवाची आणि कुबेराची मैत्री का झाली, कशी झाली. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं कांपिल्य नगर होतं आणि या कांपिल्य नगरामध्ये एक अत्यंत यज्ञ विद्येमध्ये पारंगत असलेले एक ब्राह्मण राहत होता. या ब्राह्मणाचं नाव होतं यज्ञदत्त. खूप गोड कथा आहे, लक्ष देऊ नये का माझ्याकडे. खूप गोड कथा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला जो भाव सांगितला की भगवंताची पूजा करावी, त्या पूजेनं काय काय फळ प्राप्त होतं, हे उगाच विनाकारण नाही सांगितलं. ही कथा ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल की भगवंताची पूजा केल्यानंतर काय होऊ शकतं, महादेवाची पूजा केल्यानंतर काय होऊ शकतं, या कथेतून तुमच्या लक्षात येईल. बघा, यज्ञदत्त नावाचा ब्राह्मण होता, यज्ञ विद्येमध्ये पारंगत होता आणि या यज्ञदत्ताला एक मुलगा होता, एक पुत्र होता, त्याचं नाव होतं गुणनिधी. गुणनिधी पुत्र होता. मुलगा झाल्यानंतर यज्ञ दत्ताला खूप आनंद झाला. पण हळूहळू जसा मुलगा मोठा व्हायला लागला, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला यज्ञदत्त यज्ञ विद्येमध्ये पारंगत आणि यज्ञ विद्येमध्ये पारंगत होता म्हणून त्याच्या सगळ्या नगरामध्ये, त्याच्या पंचकृषीमध्ये त्याला मान होता, मरातब होता, त्याला लोक मानत होती. मोठा ब्राह्मण होता. तो रस्त्याने निघाला तरी बाकीची ब्राह्मण मंडळी बाजूला व्हायची, त्याला घाबरायची. आदरयुक्त भीती त्याची अंतःकरणात होती. पारंगत होता, मोठं वजन होतं त्याचं. मुलगा हळूहळू मोठा व्हायला लागला. पण जसा मुलगा मोठा व्हायला लागला तशी हळूहळू मुलाला वाईट सवय सुरू झाली. मी त्या दिवशी सांगितलं संगत खूप महत्वाची असते. आपला मुलगा, आपली मुलगी कुणाच्या संगतीत राहते नेहमी पाहत चला. किती तास अभ्यास करतो नका पाहू. ट्युशन किती तासाचं आहे नका पाहू. एकच गोष्ट पहा, राहतो कुणाच्या संगतीत. आपली मुलगी कुठल्या मुलीच्या संगतीत राहते ते पाहत चला.
यज्ञदत्त नेहमी पूजेच्या निमित्तानं बाहेर राहायचा. हळूहळू मुलगा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर मुलाला हळूहळू वाईट सवयी सुरू झाल्या. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला माता भगिनींनो, मुलाचं भविष्य हे आईच्या हातात असतं. बापाला काय माहिती, बाप कामाच्या निमित्तानं बाहेर जात असतो, त्याला काय माहिती घरात काय चाललंय. घरातलं सगळं आईला माहिती असतं. मुलाचं राहणं, मुलाचा स्वभाव, तो किती वाजता घरी येतो, हे सगळं आईला माहिती असते. मुलीचंही सगळं आईला माहिती असते. म्हणून जर आईला हे समजलं की मुलगा मुलगी थोडीशी वाईट वळणावर जायला लागली, योग्य वेळेत निर्णय घेणं कधीही चांगलं असतं. जर तुम्हाला समजलं की मुलगा वाईट वळणावर निघालाय, हळूहळू व्यसन सुरू, त्याने व्यसन सुरू केल्याबरोबर त्याला वाचा फोडा. कुणाला तरी सांगा, नवऱ्याला सांगा, आपल्या सासऱ्याला सांगा, कुणाला तरी घरात सांगा, जेणेकरून त्या मुलाचं तिथंच ती वळण थांबलं पाहिजे, ती वाईट सवय त्याची संपली पाहिजे. सुरुवातीला असं वाटतं काही नाही काही नाही काही नाही, सहज होऊन जाईल, होईल कमी होईल कमी. पण छोटीशी वाईट सवय हळूहळू मोठ्या अपराधाला जन्म देत असते. हा जो गुणनिधी होता, याला वाईट संगत लागली, त्याचा परिणाम याला जुगार खेळण्याची सवय लागली, द्युतकर्माची सवय लागली. जुगार माहिती आहे ना तुम्हाला? जुगार पोटकिडी तुम्ही त्याच्यात सांगा लागतं का? गाण्या वाजवण्याचा नाद लागला, वेश्यगमन करायला लागला. हे बापाला काही माहित नव्हतं, यज्ञदत्ताला काही माहित नव्हतं, आईला हळूहळू करायला लागलं होतं. पण यज्ञदत्त यज्ञ करून बाहेरून आला, संध्याकाळी घरी आल्यानंतर बायकोला विचारायचा, अरे माझा गुणनिधी कुठे? हा जुगार खेळायला गेलेला असायचा. पण आई म्हणायची आत्ता पूजेला गेलाय, अभ्यास करायला गेलाय, मंत्रपाठ करायला गेलाय. हे थांबलं पाहिजे, हे योग्य वेळेत थांबवा, परिणाम वाईट होतात. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा ब्राह्मण, ज्याचं वजन आहे, ज्याचं नाव आहे, तो अंधारात राहिला. आणि इकडे हळूहळू या गुणनिधीचे दोष वाढायला लागले. हे एवढे दोष वाढले की नंतर त्याला पैसा कमी पडायला लागला. मग घरातल्या वस्तू घ्यायच्या आणि त्या जुगारीत नेऊन लावायच्या. जे दिसन तो घेऊन जायचा. घरात एक वस्तू त्याला ठेवली नाही. आईची साडी दिसली घेऊन जायचा, दागिने दिसले घेऊन जायचा, एखादे चांगलं भांडं दिसलं घेऊन जायचं. आईला वाटलं लग्न केलं म्हणजे पोरग सुधारेल, म्हणून आईनं त्याचा विवाह करून दिला. आणखीही यज्ञदत्ताला काही कल्पना नाही पोरग काय करते काय नाही म्हणून. पोराचं लग्न लावून दिलं. तिला वाटलं लग्न लावल्यावर तरी पोरग सुधरेल. सुधारलं नाही महाराज. एक दिवस हा गुणनिधी घरी होता, वडील घरी नव्हते, आई त्याच्यापाशी गेली. आईने या गुणनिधीला सांगितलं, अरे तू घरात एक सामान ठेवलं नाहीस. घरातली भांडी, आमची कपडे, साड्या सगळं घेऊन त्या जुगारीत घालतोस. तुझ्या वडिलाचं एवढं मोठं नाव आहे, आतापर्यंत जाऊ दे, पण निदान तुझ्या बायकोकडे तरी बघ, तुझ्या पत्नीकडे तरी बघ. एवढं दिवस झाले मी तुझ्या वाईट गुणांना लपवते, आणखी वेळ गेलेली नाही, सुधार. तू जर वेळेत सुधारला नाहीस तर तुलाही पतनाला जावं लागेल आणि तुझ्यासोबत मलाही त्याचा भोग भोगावी लागतील. आतापर्यंत तुझ्या पित्याला काहीच कळलेलं नाही, पण ज्या दिवशी त्यांना हे कळेल ना, त्या दिवशी तुलाही शिक्षा करतील आणि तुझ्यासोबत मलाही शिक्षा करतील. कारण जेवढं जेवढं पाप तू केलंस ना, त्या प्रत्येक पापाची भागीदारी मी सुद्धा झाली. तुझं पाप मी लपवलंय आणि लपवल्यामुळे मलाही त्या पापाचं भागीदारी व्हावं लागले. सुधार, तुझ्या वागण्यात बदल कर. त्यांना ऐकलं नाही महाराज. एक दिवस यज्ञदत्त स्नान करण्यासाठी बसले. हातामध्ये एक रत्नजडित अंगठी होती.
सोन्याची, त्याला रत्न मडवलेले होते. अशी अंगठी स्नान करत असताना त्यांनी काढली आणि बायकोच्या हातात दिली आणि बायकोला सांगितलं एवढी अंगठी व्यवस्थित जपून ठेव. तिनं ती कपाटामध्ये ठेवली. स्नान झाल्यानंतर यज्ञदत्तांचे हे डोक्यातच राहिलं नाही की मला अंगठी घालून बाहेर जायचंय. तशीच निघून गेले आणि आज जुगार खेळायला जाण्यासाठी हा ज्यावेळेला तपासायला लागला गुणनिधी, त्यावेळेला त्याला ती अंगठी दिसली, त्याला ती अंगठी घेतली आणि घेऊन गेला. ती अंगठी त्यानं डावावर लावली, जुगारीत लावली. ती अंगठी हरला, घरी आला. त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि एक दिवस पूजाविधी, सत्यनारायणाची पूजा घालण्यासाठी एका घरी यज्ञदत्त गेले आणि जे यजमान पूजेला बसले होते त्या यजमानांच्या हातात ती अंगठी दिसली. तेवढीच एक अंगठी होती ज्याला रत्न मिळवलेले होते. त्या राज्यातल्या राजानं ती पूजा केली म्हणून यज्ञदत्ताला भेट दिली होती. ती हातातली अंगठी यज्ञदत्तानं पाहिली. यज्ञदत्त विचार केला, यज्ञदत्ताने ही तर अंगठी माझी आहे, अशी दुसरी अंगठी नाहीये, ही राजानं मला सेपरेट भेट दिलेली आहे. म्हणून अंगठी हातात पाहिल्या बरोबर यज्ञदत्त ब्राह्मणानं त्या यजमानांना बोलायला सुरुवात केली. कुठून चोरून आणलीस ही अंगठी? ही माझी अंगठी आहे, नक्कीच तू ही चोरून आणलेली पाहिजेस. बोलायला सुरुवात केली आणि बोलत असताना त्या यजमानानं ते शांतपणे ऐकून घेतलं आणि यजमानानं सांगितलं, कुणाला बोलताय तुम्ही? मी ही अंगठी चोरलेली नाही, तुमच्या मुलानं ती जुगारीत लावली, ती जिंकलेली आहे. डोळे विस्पारले, मग ती गुंग झाली यज्ञदत्तांची. आणि यज्ञदत्त ब्राह्मण म्हटला, अरे कोण माझा मुलगा? तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझा मुलगा प्रकांड पंडित आहे. माहितीच नव्हतं काय करतोय पोरगं. घरी आलं की फक्त बायकोला विचारायचं, पोरग कुठे गेलं? अभ्यासाला गेलं, पूजेला गेलं, मंत्रपाठ करायला गेलंय. प्रकांड पंडित आहे माझा मुलगा. माझ्या मुलानं हसायला लागला तो. काय कळतं काय म्हणतो? अंधारात येऊन बघतोस की काय? अरे या नगरातला सगळ्यात नंबर 1चा जुगारी तुझा मुलगा आहे. एकही दिवस असा जात नाही तो घरातली वस्तू आणून जुगारीला लावल्याशिवाय राहत नाही आणि तिथून मोकळा घरी गेल्याशिवाय राहत नाही. हे ऐकल्यानंतर मती भ्रष्ट झाली. सनकन डोक्यामध्ये सनदिशी वाजलं. काय करावं काही कळेना. अरे काय ऐकतोय माझा मुलगा जुगारी? सगळं सत्य तिथं कळालं. मोठ्या आवेशात आणि छातीत ताट करून चालणारा रस्त्याने माणूस, त्या माणसानं आज तोंड लपवलं होतं. अपमान झाला होता. काय तोंड दाखवावं लोकांना हे कळत नव्हतं. घरी आले, सगळं कळालं होतं. घरी आल्यानंतर बायकोकडे गेले, बायकोला सांगितलं, अगं माझा गुणनिधी कुठे आहे? बायकोला सांगितलं, आत्ताच मंत्रपाठ करण्यासाठी गेला. यज्ञदत्त म्हटले, मला मूर्खात काढू नको, तू त्याचं आयुष्य बर्बाद केलंस. पहिल्याच वेळेला जर मला सांगितलं असतं, मला सांग ती अंगठी कुठे आहे माझी? तिने सांगितलं, मी ठेवली कुठे तुझी शोधते ना. सांग मला, आपल्या घरातले ते पितळाची भांडी कुठे आहेत, चांदीचे भांडे कुठे आहेत? काही सांगणार होती महाराज. खाली मान घालून नवऱ्यासमोर उभी राहिली. त्यावेळेला यज्ञदत्तानं सांगितलं, धर्मशास्त्र असं सांगताय. श्लोक सांगतो आपल्याला. धर्मशास्त्र असं सांगतं, जर मुलगा कुळाचा विध्वंस करणारा जन्माला आलेला असेल, कुळाचं नाव खराब करणारा जन्माला आलेला असेल, तर शास्त्र असं सांगतं, तात्काळ त्या मुलाचा त्याग करावा, त्या अपत्याचा त्याग करावा. त्याच वेळेला पाणी हातामध्ये घेतलं. बायकोला सांगितलं, पाणी आण.
पाणी हातामध्ये घेतलं आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या मुलाचं तर्पण केलं. तर्पण केलं. आजपासून त्याचा माझा संबंध नाही. आणि यज्ञदत्तानं एका ब्राह्मण मुलीसोबत दुसरा विवाह केला. हा जो गुणनिधी होता त्याला घरातून हाकलून दिलं. ही अशी जी माणसं राहतात ना महाराज, ती माणसं आलवेल जीवन जगलेली असतात. कोणाचं घेणं नाही देणं नाही काही, ज्याला कर्तव्य कळत नाही, ज्याला जीवन कसं जगावं हे कळत नाही. आणि अशा माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सगळे हात काढून घेतात, सगळा आधार तुटतो, त्यावेळेला मग काय करायचं मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण आई बापाच्या जीवावर जीवन जगलेले असतात. काय करावं? घरातून हाकलून दिलं. हा गुणनिधी निघाला. आता कुठं जावं ते त्याला कळेना, काय करावं ते त्याला कळेना. पैसा अडका नव्हता, मजा मारायची सवय लागलेली होती. पैसा जवळ नसल्यामुळं पोटामध्ये भूक लागली, अन्नही काही कोणी देईना. एका वृक्षाखाली जाऊन बसला, एका झाडाखाली जाऊन बसला. कुणी भेटेल, कुठं काही अन्न भेटलं तर पाहू. पोटामध्ये भूक लागलेली होती, उपाशी होता. त्या वृक्षाखाली बसला. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी एक गृहस्थ आपल्या सहपरिवारासह त्याच्या जवळून जाताना त्याला दिसले. हा जो गृहस्थ निघाला होता, हा गृहस्थाच्या हातामध्ये ताट होतं पूजेचं. त्याची पत्नी होती, त्या पत्नीच्या हातामध्ये ताट होतं नैवेद्याचं. मुलं होती, मुलांच्या हातामध्ये पूजेचं फुलं, सगळे पूजा करायला निघाले होते. आणि दैवयोगानं ज्या दिवशी हा गुणनिधी झाडाखाली बसला होता त्या दिवशी महाशिवरात्री होती. त्या सर्व परिवाराला यानं समोरून जाताना पाहिलं. पाहिल्यानंतर याचं सगळ्यात अगोदर लक्ष दिलं त्या गृहस्थाच्या हातामध्ये जे नैवेद्याचं ताट होतं त्याच्याकडे लक्ष गेलं. कारण पोटात काही नव्हतं, उपवाशी होता. हाताकडे लक्ष गेलं आणि हाताकडे लक्ष गेल्यानंतर त्याचं त्या हाताकडे लक्ष गेलं. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या. त्यानं विचार केला, यांच्या हातामध्ये काहीतरी दिसतंय, पण एकंदरीत जर पाहिलं तर कुठेतरी पूजाला निघालेली दिसतात. म्हणून जसा जसा तो परिवार पुढे चालला तसा तसा हा गुणनिधी त्यांच्या पाठीमागे निघाला. कशाच्या आशेनं? भाकरीच्या आशेनं. हळूहळू त्यांच्या पाठीमागे निघाला. तो परिवार एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. मोठं जुनं पुरातन महादेवाचं मंदिर होतं. गर्भाशय होतं, पुढे मोठा मंडप होता, दगडाचं मंदिर होतं. त्या परिवारानं त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. रात्र सुरू झाली होती. याने विचार केला, नक्कीच हा परिवार पूजा करायला आलाय. यांची पूजा झाली की पूजा झाल्यानंतर ही निघून जातील आणि हे निघून गेले की मग हा नैवेद्य माझं पोट भरेल. म्हणून हा त्या मंदिराच्या दरवाज्यातच बसला. जिथं बसला मंदिराच्या दरवाज्यात, तिथून शिवालय समोर दिसत होतं, गर्भगृह आतमध्ये दिसत होता. याचं एकटक लक्ष त्या महादेवाच्या पूजेकडे लागलं. का लागलं? पूजा कधी संपते याची तो वाट पाहत होता. दरवाज्यात तसाच बसून, शरीर त्राण गेलेलं, शरीर थकलेलं, आणि आतमध्ये पूजा सुरू झाली. त्या परिवारानं महादेवाची पूजा सुरू केली. सगळी पूजा यानं डोळे भरून पाहिली. सगळी पूजा डोळे भरून पाहिली. आणि पाहिल्यानंतर मध्यरात्र होऊन गेली. पूजा झाल्यानंतर या परिवारानं रात्रभर तिथं नामस्मरण भजन केलं महादेवाचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नाचले, गाले, बागडले. पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर याला असं वाटलं अजूनही ते जाईना. तो सगळा परिवार थकला आणि त्याच मंदिरात तिथं झोपला. ते झोपल्यानंतर हा उठला. रात्रभर जागला त्या नैवेद्याच्या आशेनं. महाशिवरात्री होती. रात्रभर जागला. हा उठला आणि झोपल्यानंतर याला असं वाटलं आता नैवेद्य आपण तिथला उचलून घेऊ महादेवाचा. म्हणून गर्भगृहामध्ये प्रवेश केला. गर्भगृहामध्ये प्रवेश केला, पण गर्भगृहामध्ये अंधार होता. एक छोटासा दिवा लावलेला होता आणि त्या तेवढ्याच दिव्याचं उजेड
त्या दिव्याच्या उजेडामध्ये त्याला ते जे ठेवलेला नैवेद्य होता तो काही व्यवस्थित दिसेना, त्याला काही तो व्यवस्थित दिसत नव्हता. पण त्यानं काय केलं, त्याच्या अंगावर एक उपरण होतं, उत्तर वस्त्र त्याला म्हणतात. ते उत्तर वस्त्र असं फाडलं, ते फाडलं आणि त्याचं एक वात तयार केली. कशासाठी? नैवेद्य दिसण्यासाठी. त्याची त्या उत्तर वस्त्राची एक वात तयार केली. ती वात त्या दिव्याला लावली आणि त्याने उजेड पाडला. सगळ्यात गर्भगृहामध्ये प्रकाश, अत्यंत जुनं पुरातन मंदिर होतं दगडाचं. ती वात पेटल्याबरोबर गर्भगृहामध्ये उजेड झाला, प्रकाश झाला आणि त्या प्रकाशामध्ये त्यानं सगळं नैवेद्य गोळा केला. आणि नैवेद्य गोळा केल्याबरोबर तो पळायला लागला, बाहेर पळायला लागला, बाहेर पळून गेला. आणि पळता 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 तिथं रात्रीच्या वेळेला ती जे गावातले जे संरक्षक होते ते गावामध्ये गस्त घालत होते, त्यांनी त्याला पाहिलं, त्याला पकडलं. कोणीतरी चोर पळतोय असं समजून त्यांनी त्याला पकडलं, त्याला खूप मारलं. शिवमहापुराण असं सांगतं, एवढं मारलं की तो तिथंच गतप्राण झाला. तो गतप्राण झाला आणि त्याला घेऊन जाण्यासाठी यमदूत तिथं आले. यमदूतांनी पाश टाकला, पाशामध्ये त्याला बांधलं आणि त्याला घेऊन जाणार. तेवढ्यात त्या ठिकाणी शिवगण अवतरित झाले. शिवगण तिथं आले आणि शिवगणांनी त्या यमदूतांना सांगितलं, त्याला कुठे घेऊन चालले? यमदूत म्हणले, अरे तू पापी आहे. त्याने काय पाप केलं त्यानं आयुष्यभर तर पाप केलंच. तो जुगार खेळलाय, त्यानं चोरी केली आहे, त्यानं वेश्यागमन केलंय, त्यानं आईबापाचा विश्वासघात केलाय. हे तर पाप केलं, हे पाप आपण बाजूला ठेवू. पण यानं सगळ्यात मोठं पाप केलं, शिवरात्रीच्या दिवशी यानं महादेवाच्या मंदिरात चोरी केली. शिवरायांनी सांगितलं, तुम्ही जे पाहताय त्याला बाह्य धर्म म्हणतात आणि आम्हाला जो शिकवलाय महादेवानं तो सूक्ष्म धर्म आहे. आता ऐका, सूक्ष्म धर्मानं त्यानं काय पुण्य केलं ते. शिवरात्रीच्या रात्रभर त्याच्याकडून उपवास घडलाय. उपवास घडला, हे भुकेच्या आशेने काही होत नाही. रात्रभर त्यानं महादेवाची पूजा आपल्या डोळ्यानं दर्शन केली. महादेवाची पूजा केल्यानंतर जे फळ भेटतं ती महादेवाची पूजा दर्शन करूनही प्राप्त होत. म्हणून एखाद्याला जर महादेवाची पूजा होत नसेल तर त्यानं महादेवाच्या पूजेचं नुसतं दर्शन जरी केलं तरी तेवढंच फळ आहे. त्यानं दर्शन केलं, 1 2 3. माझा भोले बाबा अंधारात बसला होता, पण त्यानं स्वतःच कापड फाडलं आणि त्याला उजेडत आणलं. म्हणून महादेवानं आम्हाला इथं पाठवलं. किती भोळा बाबा आहे सांगा मला, किती भोळा आहे तो. त्याला घेऊन जावं हा महादेवाचा आदेश आहे, त्याला सोडून द्या. शिवगणांनी त्याला घेतलं, महाराजांनी निघून गेले. आणि ज्यावेळेला यमदूत धर्मराजाकडे गेले, धर्मराजाने विचारलं, गुणनिधीला घेऊन आलात का? ते म्हणे नाही. मग त्याला घेऊन यायचं तेवढे शिवगण आले आणि शिवगणांनीच आम्हाला धर्म शिकवला. आता शेवटचं आम्हाला सांगायला, कुणाला आणायचं आणि कुणाला आणायचं नाही एकदा सांगा. नंतर कन्फ्युजन होतं. मग एकदा सांगून द्या, आम्ही कुणाला घेऊन यायचं आणि कुणाला घेऊन यायचं नाही. ऐका, धर्मराजा म्हणतात सावधान होऊन ऐका. आता यमपुरीमध्ये कुणाला घेऊन जायचं नाही याचा आदेश कुणी दिलाय? स्वतः धर्मराजाने दिलाय. शिवमहापुराणामध्ये धर्मराजांनी यमदूतांना सांगितलं, जो त्रिपुंड भार धारण करतो त्याला यमलोकात आणायचं. ऐकाय ना तुम्ही, ज्याच्या डोक्याला त्रिपुंड भार असतो त्याला यमलोकात आणायचं नाही. जो भस्म धारण करतो त्याला यमलोकात आणायचं. कोणत्याही कारणानं जो शिववेश धारण करतो, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. कारण कोणतंही असू द्या. पुढेच विचार आलेला आहे, उपजीविका म्हणून. उपजीवन हेतोश्च शिववेश धराही. जर उपजीविका करण्यासाठी एखादा शिववेश, एखादा नाटक करतोय, नाटक कंपनीत काम करतोय आणि त्याला जर शिवाचं काम भेटलं, महादेवाचं काम भेटलं
यमदूत सांगतात तो उपजीविका करण्यासाठी जरी शिववेश धारण करत असेल तरी त्याला यमपुरीत आणायचं. धर्मराजा सांगतात जो रुद्राक्ष धारण करतो त्याला यमपुरीत आणायचं नाही. जो जटा धारण करतो त्याला यमपुरीत आणायचं नाही. यमलोकामध्ये त्या यमदूतांनी सगळं ऐकून घेतलं. यमदूत म्हणले आता धर्मराजा आम्हाला असं सांगा जो शिवमहापुराण कथेमध्ये झोप घेतो त्याचं काय करायचं. धर्मराजा सांगतात जो शिव महापुराण कथेमध्ये झोप घेतो त्याला यमलोकात आणायचं नाही. त्याला सुद्धा यमलोकात आणायचं नाही. का आणायचं नाही? कारण धर्मराजा म्हणतात घरी झोपण्यापेक्षा इथे येऊन झोपतो ना ठीक आहे. घरी झोपणार असेल त्यापेक्षा इथं झोपेत तरी दोन शब्द कानावर पडतील. महादेवाचा कान. एक मावशी माझ्याकडे एकदा कथा झाल्यावर आल्या त्यावेळेला मला काय सांगू तुम्हाला काय गोड कथा सांगता तुम्ही. म्हटलं धन्यवाद धन्यवाद. काय सांगू महाराज तुम्हाला मी एवढ्या गोळ्या खाते घरी झोपच लागत नाही. तुमच्याकडे बसल्याबरोबर डुकला लागतो. काय महात्म्य आहे विचार करा. ज्या गुणनिधीला शिवलोकामध्ये शिवगण घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गुणनिधीला भगवान शिवानं आपल्या जवळ स्थान दिलं. सगळे शिवलोकातले भोग त्याला प्राप्त झाले. तिथं भोग प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये तोच गुणनिधी कलिंग देशाचा राजा अरिंदम नावाच्या राजाचा पुत्र झाला. त्याचं नाव ठेवलं दम. दम नावाचा राजा कलिंग नावाच्या राज्यामध्ये जन्माला आला आणि या दमानं हळूहळू मोठा झाला. त्याचे वडील वारले. दम राजा झाला आणि दम राजा झाल्यानंतर पूर्वजन्मीचं त्याला सगळं ज्ञान होतं. त्याला हे माहिती होतं की मी माझ्या वस्त्राची वात केली त्या वातीनं नुसता एकदा प्रकाश केला तर मला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणून या दमानं त्याच्या राज्यामध्ये आदेश दिला की माझ्या राज्यामध्ये जेवढे जेवढे शिवालय आहेत त्या प्रत्येक शिवालयामध्ये नित्य भगवंताला दीपदान झालं पाहिजे. आदेश देऊन टाकला. ज्या कुठल्या गावाचा प्रमुख शिवालयामध्ये दीपदान करणार नाही त्या राजाचा वध केला जाईल. त्या प्रमुखाचा वध केला जाईल असा फतवाच काढला. आदेशच काढला. आणि जोपर्यंत दम नावाचा राजा राज्य करत होता तोपर्यंत अखंड शिवालयामध्ये दीपदान होत गेलं. त्या दीपदानाचा परिणाम त्या दमानं देह ठेवला आणि पुढचा जो देह त्याला प्राप्त झाला तो कुबेराचा देह प्राप्त झाला. बघा मी का सांगितलं आपल्याला एक दीपदान केल्याचं फळ काय प्राप्त होतं. ज्यानं आयुष्यामध्ये जुगार खेळला पाप केलंय तो जीव पुढे गेल्यानंतर कुबेर झाला. कशाचा राजा? संपत्तीचा धनाचा राजा. मग जर तुम्हाला कुबेर व्हायचं असेल तर विचार करा. अहो साधी गोष्ट आहे. दीपदान केल्याचा परिणाम एवढी मोठी मुक्ती एवढा मोठा अधिकार माझ्या महादेवानं कुबेराला प्राप्त करून दिला. कुबेराच्या जन्मामध्ये गेल्यानंतर त्या कुबेरानं 10,000 वर्ष तपश्चर्या केली. अस्थि मांस राहिलं फक्त काही शिल्लक. मांस गेलं अस्थि आणि चर्म एवढं शिल्लक राहिलं. खूप घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याला प्रसन्न. आता बारीक ऐका. त्या तपश्चर्याला प्रसन्न झाल्यानंतर भगवान महादेव पार्वती सहित तिथं विराजमान झाले. घोर तपश्चर्या 10,000 वर्षाची तपश्चर्या डोळे झाकून केलेली. महादेव प्रसन्न झाले. महादेवानं सांगितलं कुबेरा डोळे उघड. डोळे उघडले. तपश्चर्या किती केली होती? 10,000 वर्ष. डोळे उघडले. समोर काही दिसेना. भगवान महादेवानं शक्तिपात केला. दृष्टी दिली आणि दृष्टी दिल्याबरोबर महादेवावर नजर नाही गेली या कुबेराची. याची पार्वतीवर नजर गेली. पार्वती मातेचं दर्शन घेतलं. हा मनामध्ये असं एकटच पार्वती मातेकडे पाहायला लागला आणि मनात विचार करायला लागला एवढी सुंदर रूपवती ही स्त्री कोण आहे.
अशी काय हिनं तपश्चर्या केली असेल की एवढं सौंदर्य हिला प्राप्त झालं. असा एकटक पाहून भक्त मनामध्ये विचार करत होता की कुठल्या तपश्चर्याने हिला सौंदर्य प्राप्त झालं असेल असा विचार करत होता. तेवढ्यात पार्वती मातेच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. पार्वती मातेला वाटलं हा माझ्याकडेच वाईट दृष्टीने पाहतोय. पार्वती मातेनं त्याच वेळेला त्याला शाप दिला आणि त्याचा डावा डोळा बुबडासहित बाहेर काढला. एकच डोळा राहिला. महादेवाला सांगितलं पार्वती हे तू काय केलंस? अहो तू माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतोय. अगं तो तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहत नव्हता, तो तुझ्या सौंदर्याची स्तुती करत होता. तुझ्या सौंदर्याबद्दल तो मनामध्ये विचार करत होता की हिनं अशी काय तपश्चर्या केली असेल की हिला एवढं सौंदर्य प्राप्त झालं. तू काय करून बसली? त्याला शाप देऊन बसली. त्यावेळेला भगवान महादेवानं या कुबेराला वरदान दिलं. भगवान महादेवानं सांगितलं की हे कुबेरा तू सर्व निधीचा राजा होशील, स्वामी होशील, यक्ष किन्नर सर्व राजांचा राजा होशील, त्याचबरोबर द्रव्याचा दाता होशील आणि सगळ्यात महत्वाचं इथून पुढे नित्य नियमानं तुझी आणि माझी मैत्री यशस्वीपणे चालेल. इथून पुढे आपली मैत्री कधीही तुटणार नाही. ज्या गुणनिधीनं चोरी केली होती, जुगार खेळला होता, पाप केलं होतं, त्या गुणनिधीनं एकच कर्म केलं. काय केलं? महादेवाच्या मंदिरात फक्त दिवा लावला. त्याचा परिणाम त्याला महादेवाची मैत्री भगवंतानं प्राप्त करून दिली. उमापती महादेव की. आणि हाच कुबेर अलकापुरीच्या नगरीचा राजा झाला. अलकापुरीच्या शेजारीच स्वतः भगवंतानं कैलासावर वास्तव्य केलं. दोघं सोबत राहिले. आता हीच अलकापुरी ज्या अलकापुरीवर परवा दिवशी रावणानं चढाई केली होती. लागली क्लिंक. ह्याच अलकापुरीवर रावणानं चढाई करून त्याचं सगळं धन आणि पुष्पक विमान लुटून नेलं होतं ही अलकापुरी. पुढे इथे सृष्टीखंडाचा विस्तार थांबतो. पुढे सतीखंडाचा विस्तार चालू होतो. सती मातेचा विचार. आता सती मातेचा विचार पूर्ण एक दिवस चालणार आहे, पण आपण आता डायरेक्ट पार्वती मातेकडे निघणार आहोत. सती मातेनं देह त्याग केला, स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर ज्यावेळेला महादेवांना हे कळालं की सतीनं स्वतःच्या देहाचा त्याग केला. ऐका, प्रश्न विचारलाय कोणीतरी मला, भस्म भगवंताला का आवडतं? सतीच्या स्मरणामध्ये ज्यावेळेला सतीनं देहाचा पूर्ण त्याग केला आणि जे भस्म शिल्लक राहिलं त्यावेळेला भगवंतानं सती मातेच्या प्रेमामुळे ते सगळं भस्म अंगावर धारण केलं. आणि सतीची आठवण म्हणून भगवंताला चिता भस्म आवडतं. ज्या ज्या वेळेला भगवंताला चिता भस्म दिलं जातं त्यावेळेला भगवान परमात्म्याला सतीची आठवण होते, म्हणून तिला खूप महादेवाला चिता भस्म खूप आवडतं. आणि ही सती माता पुढे हिमालयाच्या पोटी अवतार घेते. हिमालयाची पत्नी मेनका, मेनकेच्या पोटी पार्वतीचा जन्म होतो. ही जी मेनका आहे ही मेनका या तिघी बहिणी आहेत. हे सांगतो आता थोडस महत्वाचं आहे म्हणून सांगतो. काल एक प्रश्न मी उपस्थित केला होता. कुणीतरी मला विचारलं होतं की राधा नाव भागवतात नाही. आता ते मला वाटतं मला सापडलं का कोणाला सापडलं मला माहित नाही, पण राधा नाव मला पुराणात सापडलं, शिवमहापुराणात. राधा हे नाव भागवतात नाही, पण राधा हे नाव शिवमहापुराणात आलेलं आहे. भारत देशात कुणालाही प्रश्न निर्माण होऊ द्या, या आपल्याकडे मी उत्तर देतो. चला, भारत देशात म्हणून महाराष्ट्रात नाही, भारतात कुणालाही प्रश्न निर्माण होऊ द्या, या आपल्याकडे. आम्ही बनशी बाबाच्या तालमीतले आणि परिसरातले माणसं आहेत महाराज, पुरवायला कमीच नाही इथे. तीन कन्या ज्या हिमालयाचा विवाह करायचा होता म्हणून सर्व देवता हिमालयाकडे गेल्या. आणि पितरांकडे गेल्यानंतर पितरांच्या पोटी तीन कन्या जन्माला आल्या होत्या. पहिली होती मेनका, दुसरी होती धन्या आणि तिसरी होती कलावती. या तिन्ही पुत्री ज्या होत्या त्या तीनही पुत्री पितरांच्या पुत्री होत्या, मानस कन्या होत्या. या तीनही कन्या विष्णूला भेटायला गेल्या
आणि तिथं गेल्यानंतर भगवान विष्णूचं दर्शन घेतलं आणि खाली बसल्या. पण ह्या तिथं बसलेले असताना तिथं सनकादिक आली आणि सनकादिकांनी देवाचं दर्शन घेतलं. सनकादिकांना येताना पाहिलं आणि सगळे उभे राहिले, सगळ्यांनी नमस्कार केला. पण या 3 कन्या उठल्याच नाही, त्या तिथंच बसून राहिल्या. सनकादिकांना राग आला आणि सनकादिकांनी तिघींना शाप दिला. सनकादिक म्हणले तुम्हा तिघींना माझा शाप आहे, काय तुम्ही तिघही मानव देह धारण कराल आणि मृत्यू लोकामध्ये जाऊन पडाल. त्यावेळेला तिघही जणी शरण गेल्या सनकादिकांना आणि सनकादिकांना सांगितलं आम्हाला माफ करा. अहो तुमचा गैरसमज झालाय, तुम्ही आल्यानंतर सगळ्यांनी उठून दर्शन घेतलं, पण आम्ही मनातल्या मनात तुमचं दर्शन घेतलं होतं, आम्ही मनस्वरूपातून तुमचं दर्शन घेतलंच होतं. पण माणसाची गंमत काय माहिती का, ज्यानं नाव घेतो तो डोक्यात नाही राहत, ज्याने नाव नाही घेतलं तो डोक्यात राहतो. कस काय माझं नाव नाही घेतलं, कार्यक्रमच करणार आपण, एक एकर गेलं तरी चालत. शाप दिल्यानंतर त्या शरण गेल्या आणि सांगितलं आम्हाला शाप द्या. म्हणून आता ऐका, त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं ही जी मेनक आहे ही हिमालयाची पत्नी होईल आणि हिच्या पोटी एक कन्या होईल जी पार्वती म्हणून ओळखली जाईल. त्या पार्वतीचा विवाह शंकराशी होईल. दुसरी जी धन्य आहे ती धन्या जनकाची पत्नी होईल आणि तिच्या पोटी एक मुलगी जन्माला येईल, तिचं नाव राहील सीता, जी सीता रामाची पत्नी होईल. आणि ही जी तिसरी आहे कलावती, ही कलावती ऋषभानूची पत्नी होईल, जिच्या पोटी राधा जन्माला येईल, ज्या राधेचं कृष्णावर प्रेम असेल. आता श्लोक घ्या. ऋषभानश्च वैश्यस्य कनिष्ठाच कलावती भविष्यती प्रिया राधा तत्सुता द्वापरांततः. राधा ही ऋषभानूच्या पोटी येईल, जिच्या ही कलावती असेल. कोण म्हणतं राधा नाही, कोण म्हणतं राधा झालीच नाही. शिवमहापुराणात राधा आहे, जी कलावतीची मुलगी आहे. आता याच हिमालयाच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. पार्वती मोठी झाली, टपकन मोठी होत असते महाराज, कारण जेवायची वेळ झाली. उपवर झाली, पार्वतीला तप करायला सांगितलं. पार्वतीनं तप केलं. महादेव हिमालयात आले. महादेव तपश्चर्येसाठी बसले. हिमालय स्वतः महादेवांना शरण गेला आणि महादेवांना सांगितलं हे महादेव आपण माझी कन्या आपल्या पदरामध्ये घालून घ्या. तरी महादेवानं सांगितलं मी इथं तपश्चर्या करायसाठी आलोय, जिथं तपश्चर्या करायला आलो तिथं मी लग्न करू शकत, एक तर तपश्चर्या नाहीतर लग्न, काहीतरी एकच करावं माणसाने. निदान तपश्चर्या करावी नाही तर लग्न करावं. मी तपश्चर्या करायला आलो, आता मी लग्न करू शकत नाही. पण हिमालयानं सांगितलं या पार्वतीला तुमची सेवा करण्याची आज्ञा द्या. महादेवानं सुरुवातीला सांगितलं ही माझी सेवा करू शकत नाही. पण पार्वतीचा आणि महादेवाचा संवाद झाला, वाद झाला. पार्वतीने सांगितलं मायेशिवाय आणि शक्तीशिवाय तुम्ही ईश्वर असू शकत नाही. माझा संग झाला तरच प्रकृती निर्माण होऊ शकते. जाऊ द्या, ते तुमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. हो, एवढा मोठा विस्तार झाल्यानंतर मग पार्वती मातेनं सेवा केली. आता मात्र भगवान परमात्मा महादेव पार्वतीच्या सोबत विवाह करण्यासाठी तयार झाले. आता आपल्या सगळ्यांना पार्वती मातेचा आणि महादेवाचा भव्य दिव्य असा सोहळा, विवाह सोहळा साजरा करायचा आहे. आता ऐका, सगळ्यांनी पार्वती आणि महादेव दोघ जण इकडे येणार आहेत. रस्ता करून द्यायचा, वरती इथं जागा करायची. विवाह चालू आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. विवाहाला आल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या. मुलीकडले मुलाकडले सगळे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. सगळे येतील, काय अडचण नका, टेन्शन घेऊ नका तुम्ही, लग्न वेळेत लागेल. विवाह झाल्यानंतर सगळ्यांनी विवाहाला अक्षर आहेत का? नाही नाही, बरं तिथूनच असं टाकल्यासारखं करा. आता विवाह सोहळा साजरा होईल. त्यानंतर विवाह झाल्यानंतर सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कुणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही, नायर दिल्याशिवाय कोणी जायचं नाही. ते मध्ये झोप घेतो त्याला यमलोकात आणायचं नाही, त्याला सुद्धा यमलोकात आणायचं नाही. का आणायचं नाही? कारण धर्मराजा म्हणतात घरी झोपण्यापेक्षा इथे येऊन झोपतो ना, ठीक आहे. घरी झोपणार
दिवशी इथं झोपेत तरी 2 शब्द कानावर पडतील महादेवाचं कान. एक मावशी माझ्याकडे त्या कथा झाल्यावर आल्या, त्यावेळेला मला काय सांगू तुम्हाला, काय गोड कथा सांगता तुम्ही. म्हटलं धन्यवाद धन्यवाद. काय सांगू महाराज तुम्हाला, मी एवढ्या गोळ्या खाते घरी झोपच लागत नाही, तुमच्याकडे बसल्याबरोबर डुकला लागतो. काय महात्म्य आहे विचार करा. ज्या गुणनिधीला शिवलोकामध्ये शिवगण घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या गुणनिधीला भगवान शिवानं आपल्या जवळ स्थान दिलं. सगळे शिवलोकातले भोग त्याला प्राप्त झाले. तिथं भोग प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये तोच गुणनिधी कलिंग देशाचा राजा अरिंदम नावाच्या राजाचा पुत्र झाला. त्याचं नाव ठेवलं दम. दम नावाचा राजा कलिंग नावाच्या राज्यामध्ये जन्माला आला आणि या दमानं हळूहळू मोठा झाला. त्याचे वडील वारले, दम राजा झाला आणि दम राजा झाल्यानंतर पूर्वजन्मीचं त्याला सगळं ज्ञान होतं. त्याला हे माहिती होतं की मी माझ्या वस्त्राची वात केली, त्या वातीनं नुसता एकदा प्रकाश केला तर मला शिवलोकाची प्राप्ती झाली. म्हणून या दमानं त्याच्या राज्यामध्ये आदेश दिला की माझ्या राज्यामध्ये जेवढे जेवढे शिवालय आहेत त्या प्रत्येक शिवालयामध्ये नित्य भगवंताला दीपदान झालं पाहिजे. आदेश देऊन टाकला. ज्या कुठल्या गावाचा प्रमुख शिवालयामध्ये दीपदान करणार नाही त्या राजाचा वध केला जाईल, त्या प्रमुखाचा वध केला जाईल, असा फतवाच काढला, आदेशच काढला. आणि जोपर्यंत दम नावाचा राजा राज्य करत होता तोपर्यंत अखंड शिवालयामध्ये दीपदान होत गेलं. त्या दीपदानाचा परिणाम त्या दमानं देह ठेवला आणि पुढचा जो देह त्याला प्राप्त झाला तो कुबेराचा देह प्राप्त झाला. बघा मी का सांगितलं आपल्याला, एक दीपदान केल्याचं फळ काय प्राप्त होतं. ज्यानं आयुष्यामध्ये जुगार खेळला, पाप केलंय, तो जीव पुढे गेल्यानंतर कुबेर झाला. कशाचा राजा? संपत्तीचा, धनाचा राजा. मग जर तुम्हाला कुबेर व्हायचं असेल तर विचार करा. अहो साधी गोष्ट आहे, दीपदान केल्याचा परिणाम एवढी मोठी मुक्ती, एवढा मोठा अधिकार माझ्या महादेवानं कुबेराला प्राप्त करून दिला. कुबेराच्या जन्मामध्ये गेल्यानंतर त्या कुबेरानं 10,000 वर्ष तपश्चर्या केली. अस्थि मांस राहिलं फक्त, काही शिल्लक मांस गेलं, अस्थि आणि चर्म एवढं शिल्लक राहिलं. खूप घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येला प्रसन्न, आता बारीक ऐका, त्या तपश्चर्येला प्रसन्न झाल्यानंतर भगवान महादेव पार्वती सहित तिथं विराजमान झाले. घोर तपश्चर्या, 10,000 वर्षाची तपश्चर्या डोळे झाकून केलेली. महादेव प्रसन्न झाले. महादेवानं सांगितलं कुबेरा डोळे उघड. डोळे उघडले. तपश्चर्या किती केली होती? 10,000 वर्ष. डोळे उघडले, समोर काही दिसेना. भगवान महादेवानं शक्तिपात केला, दृष्टी दिली आणि दृष्टी दिल्याबरोबर महादेवावर नजर नाही गेली या कुबेराची, याची पार्वतीवर नजर गेली. पार्वती मातेचं दर्शन घेतलं. हा मनामध्ये असं एकटक पार्वती मातेकडे पाहायला लागला आणि मनात विचार करायला लागला, एवढी सुंदर रूपवती ही स्त्री कोण आहे? अशी काय हिनं तपश्चर्या केली असेल की एवढं सौंदर्य हिला प्राप्त झालं? असा एकटक पाहून फक्त मनामध्ये विचार करत होता की कुठल्या तपश्चर्याने हिला सौंदर्य प्राप्त झालं असेल, असा विचार करत होता. तेवढ्यात पार्वती मातेच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. पार्वती मातेला वाटलं हा माझ्याकडेच वाईट दृष्टीने पाहतोय. पार्वती मातेनं त्याच वेळेला त्याला शाप दिला आणि त्याचा डावा डोळा बुबडासहित बाहेर काढला. एकच डोळा राहिला. महादेवाला सांगितलं, पार्वती हे तू काय केलंस? अहो तू माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतोय. अगं तो तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहत नव्हता, तो तुझ्या सौंदर्याची स्तुती करत होता. तुझ्या सौंदर्याबद्दल तो मनामध्ये विचार करत होता की हिनं अशी काय तपश्चर्या केली असेल की हिला एवढं सौंदर्य प्राप्त झालं. तू काय करून बसली? त्याला शाप देऊन बसली. त्यावेळेला भगवान महादेवानं या कुबेराला वरदान दिलं. भगवान महादेवानं सांगितलं की हे कुबेरा, तू सर्व निधीचा राजा होशील, स्वामी होशील, यक्ष किन्नर सर्व राजांचा राजा होशील, त्याचबरोबर द्रव्याचा दाता होशील आणि सगळ्यात महत्वाचं इथून पुढे नित्य नियमानं
तुझी आणि माझी मैत्री यशस्वीपणे चालेल. इथून पुढे आपली मैत्री कधीही तुटणार नाही. ज्या गुणनिधीनं चोरी केली होती, जुगार खेळला होता, पाप केलं होतं, त्या गुणनिधीनं एकच कर्म केलं. काय केलं? महादेवाच्या मंदिरात फक्त दिवा लावला. त्याचा परिणाम त्याला महादेवाची मैत्री भगवंतानं प्राप्त करून दिली. उमापती महादेव की. आणि हाच कबीर अलकापुरीच्या नगरीचा राजा झाला. अलकापुरीच्या शेजारीच स्वतः भगवंतानं कैलासावर वास्तव्य केलं. दोघं सोबत राहिले. आता हीच अलकापुरी, ज्या अलकापुरीवर परवा दिवशी रावणानं चढाई केली होती. लागली क्लिंक. ह्याच अलकापुरीवर रावणानं चढाई करून त्याचं सगळं धन आणि पुष्पक विमान लुटून नेलं होतं. ही अलकापुरी. पुढे इथे सृष्टीखंडाचा विस्तार थांबतो. पुढे सतीखंडाचा विस्तार चालू होतो. सती मातेचा विचार. आता सती मातेचा विचार पूर्ण एक दिवस चालणार आहे, पण आपण आता डायरेक्ट पार्वती मातेकडे निघणार आहोत. सती मातेनं देह त्याग केला, स्वतःच्या देहाचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर ज्यावेळेला महादेवांना हे कळालं की सतीनं स्वतःच्या देहाचा त्याग केला. ऐका, प्रश्न विचारलाय कोणीतरी मला, भस्म भगवंताला का आवडतं? सतीच्या स्मरणामध्ये ज्यावेळेला सतीनं देहाचा पूर्ण त्याग केला आणि जे भस्म शिल्लक राहिलं, त्यावेळेला भगवंतानं सती मातेच्या प्रेमामुळे ते सगळं भस्म अंगावर धारण केलं. आणि सतीची आठवण म्हणून भगवंताला चिता भस्म आवडतं. ज्या ज्या वेळेला भगवंताला चिता भस्म दिलं जातं, त्यावेळेला भगवान परमात्म्याला सतीची आठवण होते. म्हणून तिला खूप, महादेवाला चिता भस्म खूप आवडतं. आणि ही सती माता पुढे हिमालयाच्या पोटी अवतार घेते. हिमालयाची पत्नी मेनका, मेनकेच्या पोटी पार्वतीचा जन्म होतो. ही जी मेनका आहे, ही मेनका या तिघी बहिणी आहेत. हे सांगतो आता, थोडंसं महत्वाचं आहे म्हणून सांगतो. काल एक प्रश्न मी उपस्थित केला होता. कुणीतरी मला विचारलं होतं की राधा नाव भागवतात नाही. आता ते मला वाटतं मला सापडलं का कोणाला सापडलं मला माहित नाही, पण राधा नाव मला पुराणात सापडलं, शिवमहापुराणात. राधा हे नाव भागवतात नाही, पण राधा हे नाव शिवमहापुराणात आलेलं आहे. भारत देशात कुणालाही प्रश्न निर्माण होऊ द्या, या आपल्याकडे, मी उत्तर देतो. चला, भारत देशात म्हणून महाराष्ट्रात नाही, भारतात कुणालाही प्रश्न निर्माण होऊ द्या, या आपल्याकडे. आम्ही बनशी बाबाच्या तालमीतले आणि परिसरातले माणसं आहेत महाराज, पुरवायला कमीच नाही इथं. तीन कन्या ज्या हिमालयाचा विवाह करायचा होता म्हणून सर्व देवता हिमालयाकडे गेल्या. आणि पितरांकडे गेल्यानंतर पितरांच्या पोटी तीन कन्या जन्माला आल्या होत्या. पहिली होती मेनका, दुसरी होती धन्या आणि तिसरी होती कलावती. या तिन्ही पुत्री ज्या होत्या, त्या तीनही पुत्री पितरांच्या पुत्री होत्या, मानस कन्या होत्या. या तीनही कन्या विष्णूला भेटायला गेल्या. आणि तिथं गेल्यानंतर भगवान विष्णूचं दर्शन घेतलं, खाली बसल्या. पण ह्या तिथं बसलेल्या असताना तिथं सनकादिक आली आणि सनकादिकांनी देवाचं दर्शन घेतलं. सनकादिकांना येताना पाहिलं, सगळे उभे राहिले, सगळ्यांनी नमस्कार केला, पण या तीन कन्या उठल्याच नाही, ते तिथंच बसून राहिले. सनकादिकांना राग आला, सनकादिकांनी तिघींना शाप दिला. सनकादिक म्हणले, तुम्हा तिघींना माझा शाप आहे, काय? तुम्ही तिघही मानव देह धारण कराल आणि मृत्यू लोकामध्ये जाऊन पडाल. त्यावेळेला या तिघही जणी शरण गेल्या सनकादिकांना आणि सनकादिकांना सांगितलं, आम्हाला माफ करा, अहो तुमचा गैरसमज झालाय. तुम्ही आल्यानंतर सगळ्यांनी उठून दर्शन घेतलं, पण आम्ही मनातल्या मनात तुमचं दर्शन घेतलं होतं, आम्ही मनस्वरूपातून तुमचं दर्शन घेतलंच होतं. पण माणसाची गंमत काय माहिती का? ज्यानं नाव घेतलं तो डोक्यात नाही राहत, ज्याने नाव नाही घेतलं तो डोक्यात राहतो. कसं काय माझं नाव नाही घेतलं, कार्यक्रमच करणार आपण, एक एकर गेलं तरी चालत. शाप दिल्यानंतर त्या शरण गेल्या आणि सांगितलं, आम्हाला वो शाप द्या. म्हणून आता ऐका, त्यावेळेला सनकादिकांनी सांगितलं, ही जी मेनक आहे
ही हिमालयाची पत्नी होईल आणि हिच्या पोटी एक कन्या होईल जी पार्वती म्हणून ओळखली जाईल. त्या पार्वतीचा विवाह शंकराशी होईल. दुसरी जी धन्य आहे ती धन्या जनकाची पत्नी होईल आणि तिच्या पोटी एक मुलगी जन्माला येईल. तिचं नाव राहील सीता, जी सीता रामाची पत्नी होईल. आणि ही जी तिसरी आहे कलावती, ही कलावती ऋषभानूची पत्नी होईल, जिच्या पोटी राधा जन्माला येईल, ज्या राधेचं कृष्णावर प्रेम असेल. आता श्लोक घ्या. ऋषभानश्च वैश्यस्य कनिष्ठाच कलावती भविष्यती प्रिया राधा तत्सुता द्वापरांततः. राधा ही ऋषभानूच्या पोटी येईल, जिच्या ही कलावती असेल. कोण म्हणतं राधा नाही? कोण म्हणतं राधा झालीच नाही? शिवमहापुराणात राधा आहे, जी कलावतीची मुलगी आहे. आता याच हिमालयाच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. पार्वती मोठी झाली, टपकन मोठी होत असते महाराज, कारण जेवायची वेळ झाली. उपवर झाली, पार्वतीला तप करायला सांगितलं. पार्वतीनं तप केलं. महादेव हिमालयात आले. महादेव तपश्चर्येसाठी बसले. हिमालय स्वतः महादेवांना शरण गेला आणि महादेवांना सांगितलं, हे महादेव, आपण माझी कन्या आपल्या पदरामध्ये घालून घ्या. तरी महादेवानं सांगितलं, मी इथं तपश्चर्या करायसाठी आलोय. जिथं तपश्चर्या करायला आलो तिथे मी लग्न करू शकत? एक तर तपश्चर्या, नाहीतर लग्न, काहीतरी एकच करावं माणसाने. निदान तपश्चर्या करावी, नाही तर लग्न करावं. मी तपश्चर्या करायला आलो, आता मी लग्न करू शकत नाही. पण हिमालयानं सांगितलं, या पार्वतीला तुमची सेवा करण्याची आज्ञा द्या. महादेवानं सुरुवातीला सांगितलं, ही माझी सेवा करू शकत नाही. पण पार्वतीचा आणि महादेवाचा संवाद झाला, वाद झाला. पार्वतीने सांगितलं, मायेशिवाय आणि शक्तीशिवाय तुम्ही ईश्वर असू शकत नाही. माझा संग झाला तरच प्रकृती निर्माण होऊ शकते. जाऊ द्या, ते तुमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. हो, एवढा मोठा विस्तार झाल्यानंतर मग पार्वती मातेनं सेवा केली. आता मात्र भगवान परमात्मा महादेव पार्वतीच्या सोबत विवाह करण्यासाठी तयार झाले. आता आपल्या सगळ्यांना पार्वती मातेचा आणि महादेवाचा भव्य दिव्य असा सोहळा, विवाह सोहळा साजरा करायचा आहे. आता ऐका, सगळ्यांनी पार्वती आणि महादेव दोघ जण इकडे येणार आहेत. रस्ता करून द्यायचा, वरती इथं जागा करायची. विवाह चालू आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. विवाहाला आल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्या. मुलीकडले मुलाकडले सगळे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. सगळे येतील, काय अडचण नका, टेन्शन घेऊ नका तुम्ही. लग्न वेळेत लागेल. विवाह झाल्यानंतर सगळ्यांनी विवाहाला अक्षर आहेत का? नाही नाही, बरं, तिथूनच असं टाकल्यासारखं करा. आता विवाह सोहळा साजरा होईल. त्यानंतर विवाह झाल्यानंतर सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कुणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही, नायर दिल्याशिवाय कोणी जायचं नाही. विवाह सोहळा झाल्यानंतर पहिली सर्वांचे खूप खूप आभार. आओ मेरी सखिया मुझे हळू चला. मेहंदी लगा दो. आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा के तेरे बातों करा दो. जय हो. मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो. मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो. मुझे भोले बाबा की दुल्हन बना दो. सच सच में मेरी दीनी ने सगाई. सच सच में मेरी बात जलाई. संदूर में मेरी बात जलाई. नेवानो करा दो. मुझे मेरी भोले बाबा की दुल्हन बना दो. मुझे भोले बाबा की दुल्हन
त्यासी समरवीन तयासी
भर